नागपुर महानगर पालिका चुनाव 2026 को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई हैं। प्रभाग क्रमांक 25 से भारतीय जनता पार्टी ने श्री राजेश्वर दिवटे को अपना अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। राजेश्वर दिवटे का ऐसा नाम है जो पिछले 40 वर्षों से भाजपा से निष्ठा पूर्वक जुड़े हुए हैं और सर्वमान्य जनता के अधिकारों के लिए लगातार आवाज उठाते रहे हैं। खास बात यह है कि किसी भी पद पर न रहते हुए भी वरिष्ठ नेताओं के माध्यम से उन्होंने अपने प्रभाग में कई विकास कार्य करवाए हैं। सड़क, पानी, स्वच्छता और नागरिक सुविधाओं से जुड़े मुद्दों पर वे हमेशा सक्रिय नजर आए। अब पार्टी की ओर से मिली उम्मीदवारी के बाद प्रभाग 25 में चुनावी मुकाबला और भी दिलचस्प हो गया है। जनता उनके अनुभव, निष्ठा और कार्यशैली को किस तरह समर्थन देती है, इस पर सभी की निगाहें टिकी हैं। मी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही याच्यामध्ये मी 40 वर्षापासून काम करत आहे। मी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आतापर्यंत जे माझे कार्य राहिले ते सराहनीय राहिले। माननीय आपले गडकरी साहेब महाराष्ट्रामध्ये मंत्री झाले आणि बांधकाम मंत्री झाले आणि त्यांनी जे त्यांच्या पाठीमागे लागून मी हनुमान नगर मध्ये जेव्हा झोपडपट्टीमध्ये स्लम विभागामध्ये राहत होतो त्या स्लम मध्ये मी त्यांच्या निधीमधून रोडचं काम केलं। त्याच्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे अगोदर नागपूर महानगरपालिकेचे महापौर होते। त्यांच्याही निधीमधून मी हनुमान नगर असे, गिरजानगर असे या ठिकाणी पोलचं काम केलं, लाइटिंग पोलचं काम केलं। सतत कृष्णाभाऊच्या पाठीमागून आमचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या पाठीमागे लागून मी एरियामध्ये जवळपास 200 कोटी रुपयाचे काम केले। आज जनतेचा लोकप्रिय असा झालेला आहे। नाही, मी राजकारणाला सेवा मानतो। राजकारण हे कॅरियर नाही, ही लोकांची सेवा करण्याचं राजकारण आहे, कॅरियर नाही। मी आताही ग्वाही देतो की माझ्याकडे भ्रष्टाचाराचा कोणताही असा कलंक लागणार नाही आणि मी जनतेची सेवा आहे। मी माझ्याकडे राष्ट्रीय समिती होती आणि त्या राष्ट्रीय समितीमध्ये काँग्रेसवाल्यांनी अगोदर खूप भ्रष्टाचार केले, पण माझ्यावर राष्ट्रीय समितीमध्ये सुद्धा मी लोकांची निशुल्क सेवा केली। लोकांचे राशन कार्ड फ्री मध्ये बनवून दिले। मी लोकांच्या समस्या ज्या आहे त्या सुद्धा मी आपल्या याच्यानं केल्यात, पण कोणी कंट्रोलवाल्याकडून 1 रुपया घेतला नाही, कोणाकडून 1 किलो गहूही मागितला नाही। अशी निस्वार्थ सेवा केली मी जनतेची। काँग्रेसचे नगर आता उभे झालेले उमेदवार आहेत ते कधी त्यांनी जनतेची सेवा केलेली नाही। याच्या अगोदर माझ्या विरोधात जे नगरसेवक उभे आहेत, उमेदवार उभे आहेत, ते याच्या अगोदर या प्रभाग 25 मध्ये त्यांची मिसेस हे उमेदवारी घेऊन निवडून आल्या होत्या, पण त्यांनी जनतेची सेवा केलेली नाही। आणि मी आमच्या इकडे श्री पुरुषोत्तमराव हे काँग्रेसचे होते, पण त्यांच्या पेक्षाही जास्त मी आमचे आमदार, लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ यांच्या फंडामधून काम केले आणि आज त्यांनी हा प्रभाग पूर्ण सोडलेला आहे माझ्यासाठी। कारण की माझी लोकप्रियता आहे ती अनेक वर्षापासून लोकांना मला सहकार्य केलं आहे आणि मी सतत जनतेच्या सेवेत असतो। चाहे त्यांची कोणतीही समस्या असली तरी त्यांच्या घरी जाऊन मी सोडवण्याचा प्रयत्न करते, म्हणून मला आज लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। बाकी प्रभागाची गोष्ट करत नाही, पण माझ्या प्रभागामध्ये त्यांना जे अगोदर टँकरवर राजकारण करत होते की नगरसेवक अगोदर काँग्रेसचे, मी माननीय आमदार कृष्णाभाऊ यांच्या पाठीमागे लागून पूर्ण एरियामध्ये नळाची लाईन टाकून घेतली। मी त्यांना सांगू इच्छितो की पुरुषोत्तमरावजी हजारे हे काँग्रेसचे नगरसेवक होते। त्याच्या अगोदर त्यांचे या एरियामध्ये 25 वर्ष ज्यांनी राज केलं, माननीय बाबूजी, त्यांनी या एरियामध्ये एकही काम केलेलं नाही। आम्ही जे काम केले आमदार साहेबांच्या फंडामधून ते सराहनीय आहे। हे फक्त काही नाही, यांचं खोटं बोलण्याचं काम आहे। बाबूजीचंही काम खोटं बोलण्याचं होतं आणि यांचंही काम खोटं बोलण्याचंच आहे। जनतेची सेवा ही अनेक वर्षापासून करत आहोत आणि जे याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते, मी याच्या अगोदरही NMC ची उमेदवारी मागितली होती, मला न मिळाली तरी मी जनतेची सेवा करत राहिलो आणि आज त्यांनी जो इथून बायकाट झाले ते या माझ्या कामगिरीमुळे झाले आणि त्यांना वाटत होतं की दिवटेजीला हरवणे हे आपल्याला अशक्य होईल आणि म्हणून त्यांनी इथून पळवाट केली। मी पक्षाची निरंतर सेवा करत राहील।
जनतेची सेवा करत राहील आणि जनतेचा मी ऋणी राहील. मला आताही रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत लोकांचे कॉल येतात, तरी मी ते त्याच वेळेस उचलून जनतेची प्रश्न हल करतो. म्हणून आज जनतेचा मी उमेदवार झालेला आहे. जरूर देईल, कारण की मी भ्रष्टाचार करणारच नाही. मी जनतेसमोर माझा निधी ठेवेल आणि मी जनतेला सांगेन, कारण की याच्या अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी भरपूरचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचारात आता पण माझ्याकडे बरेचसे उदाहरण आहेत. तर तो भ्रष्टाचार त्यांनी केला आहे आणि मी भ्रष्टाचार करणारा राहिलो असतो तर मी आज एवढा मोठा विकास घडवून आणला नसता आमदार साहेबांच्या पाठीमागे लागून. तर ते विरोधी पक्षवाले होते, या ठिकाणी भरपूरसा भ्रष्टाचार केलेला आहे. आम्ही गटरच्या लाईन बनवल्या, आम्ही गटरचे टाके बनवले, पण त्यांनी स्वतःच अशा दुसऱ्या फायल्या बनवून त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि म्हणून भ्रष्टाचारी ते आहेत, आम्ही नाही.